कृष्ण गोविंद हरी मुरारी ये नाथ नारायण वासुदेव. यावर्षी अधिक मासामध्ये आपल्या भूवैकुंठ पंढरपूर या क्षेत्रामध्ये अनेक उद्दिष्ट साध्य करणारा एक महान कार्यक्रम होत आहे सप्ताहाचा. न भूतो न भविष्यती. आजपर्यंत आपल्याला कधी पाहायला मिळालं नाही आणि आज इथून पुढे पाहायला मिळेल असंही सांगता येत नाही. एवढा मोठा सप्ताह आहे. त्याच्यामध्ये निमित्त असं आहे की 750 वर्ष नामदेवरायांच्या समाधीला नामदेवरायांसहित 14 जणांनी देवाच्या जवळ समाधी घेतलेली महाद्वारामध्ये. त्यानंतर 375 वर्ष तुकोबारायांना पूर्ण होतात वैकुंठ गमनाला आणि 375 वर्ष तपोनिधी नारायण महाराजांच्या जन्मोत्सवाला पूर्ण होतात. 450 वर्ष पूर्ण होतात आपल्या जनार्दन स्वामी हे नाथ महाराजांचे गुरु त्यांच्या. असा हा सगळा एकवट औचित्य समोर ठेवून या सप्ताहाचं नियोजन आहे. तुकोबारायांचा जो 375 म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सप्ताह आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी साजरा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झालेला आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 16 तारखेला 375 धर्मध्वज, 375 कलश, 375 तुळशी, 375 विनेकरी, त्यांच्या पाठीमागे 375 फेट्या घालून सगळे कीर्तनकार आणि 375 मृदंगमणी, 375 चौकदार असा हा मोठा सोहळा दिंडीसह 16 तारखेला निघून 17 तारखेला सप्ताहाचं आयोजन होते. याचं वैशिष्ट्य असं की 1000 दररोज टाळकरी, 25 मृदंगमणी आणि 1 लाख कमीत कमी 1 लाख श्रोते, 11,000 वाचक आहेत आणि गाथा हा नामदेवरायांच्या गात्याचं पारायण. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माऊली, छोटे माऊली, कदम माऊलींच्या मुखातून नामदेवरायांचं सुश्राव्य असं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार. आणि दुसरी गोष्ट, शेवटच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं जेवण देण्यात येणार आहे. असा मोठा महान सप्ताह आणि महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळून म्हणजे 7 आणि 7 14 आणि 15 कीर्तन काल्याचं होणार आहे. आणि त्यानंतर आपल्या बारामती तालुक्यातली जी गावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत आपल्या सोनकर, आळ, तिथं आमटी भाकरी प्रसाद पाठवणारी गावी आता दररोज एका तालुक्यातून तिथं जेवण येणार आहे. भाकरी पाठवणे प्रत्येक घरच्या कमीत कमी 11 भाकरी पाठवायच्यात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणची आमटी प्रसिद्ध आहे ती आमटी दररोज एक प्रकारची आमटी होणार आहे. एक गोड जे पदार्थ होणार त्याच्यासाठी काही आर्थिक रूपाने मदत आपल्याला करायची. म्हणून आपल्याला जी तारीख आणि वार दिलेला आहे त्याच दिवशी चपाती किंवा भाकरी, कोरडा शिदा ह्याप्रमाणे घेऊन यायचे. ती वार आणि तारीख चुकवायची नाही. त्यासाठी आपण ही मीटिंग आयोजित केलेली. आपल्याकडे आलेल्या पत्रिका ज्या आहेत त्या पत्रिका फक्त घरोघरी पोहोचवायच्या. प्रत्येक घराघरातून 11 भाकरी, आमटी, बुंदी, लापशी ह्या प्रसादासाठी जे काही कोरडा शिदा जे द्यायचा आहे तो त्याच्याबरोबर द्यायचा आहे. आणि गावातील प्रमुख मंदिरात आता हे कसं करायचं, एकत्रित गावातील प्रमुख मंदिरामध्ये ही भाकरी, पोळी वगैरे सगळी एका जागेवर घेऊन मग एखाद्या गावातल्या त्याच्या की टेम्पो म्हणा किंवा 400चा पिकअप मोठा तो भरून आपल्याला 11 वाजेपर्यंत त्या कीर्तनस्थळी त्या ठिकाणी जाईल. म्हणजे 2 तास अगोदर 2.5 तास आधी आपण इथून निघालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्या सप्ताहाला जास्तीत जास्त बहुसंख्येनं उपस्थित राहायचे आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा तसं त्या सप्ताहाचा सोहळा आपण अनुभवायचा आहे. पारायणाला बसायचे. का म्हणे जेव्हा श्रवणांच्या द्वारे माप भागाबरी शिगे होईल. अशा प्रकारे हा परमार्थिक आनंद आता हा पुन्हा पुढच्या 25 वर्षामध्ये योग येईल. पण त्यावेळेला प्रत्येक जण ह्याच्यातला असं सांगता येत नाही. असा योग येईल नाही असं नाही. पण आता हे आलेला चालून योग तो सगळ्यांनी साध्य करावा ही सर्वांना नम्रतेची विनंती. पत्रिका प्रत्येकाला पोचवेल. रामकृष्ण.